सिंहस्थ कुंभमेळ्याच्या महापर्वणीसाठी आलेल्या भाविकांची सेवा करण्याचं काम नाशिक रोड वृत्तपत्र विक्रेता संघानं केलंय। शाही स्नानासाठी लाखो भाविक नाशिक नगरीत दाखल झाले होते। त्यांना शहरातील घाटांवर पोहोचवण्यासाठी या संघटनेने 20 गाड्यांची सोय केली होती। या वाहनांद्वारे त्यांना दसक घाटावरील राम घाटावर पोहोचवण्यात येत होतं। भाविकांची पायपीट थांबावी हा या मागचा उद्देश असल्याचं वृत्तपत्र विक्रेत्यांनी सांगितलं। वेगवेगळे उपक्रम राबवतो आम्ही। त्या उपक्रमाच्या अंतर्गतच याही वर्षी आम्ही एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे। अनोखा उपक्रम असा आहे की जे भाविक लोक इथून त्यांची द्वारकापर्यंत जायला जी पायपीट होती त्या पायपीटीच्या संदर्भात आम्ही निर्णय घेऊन आणि फ्री सर्व्हिस म्हणून इथं गाड्या अवेलेबल केल्यात। आज सकाळी 6 वाजेपासून या गाड्या आम्ही इथं उपलब्ध करून दिल्या आहेत। सगळ्या भाविकांना जे म्हातारी लोक आहेत त्यांना याच्यात खूप लाभ होतोय। संघटनेच्या माध्यमातून ही अशी काही सेवा आमच्याकडनं घडली त्याच्यामुळं आम्हालाही थोडंसं बरं वाटतंय। तसेच शहरातील अन्य घाटांवर भाविकांना पोहोचवलं जात होतं। स्वखर्चानं हा उपक्रम राबवण्याचं यावेळी सांगण्यात आलं। अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे नाशिक रोड वृत्तपत्र विक्रेत्यांनी भाविकांची सेवा करून पुण्य पदरी पाडून घेतलं। सर्वांच्या सोबत सी न्यूज साठी वृत्तप्रतिनिधी संदीप नवसे।